भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या अर्धनग्न आमरण उपोषण करणार आहे। मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। आज सोलापूर येथील छत्री गल्लीमध्ये रेडीमेड व्यापारी व कारखानदार आणि मजूर काम करणारे रेडीमेडचे कारागीर यांची या ठिकाणी एक मीटिंग चालू घेतलेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये माननीय दीपक केसकर साहेब शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री यांनी जो वेळोवेळी निर्णय बदलला आहे त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करून पुढील आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी अन्नत्याग उपोषण आणि आमरण उपोषण करण्याचे पूर्वपत्र संघटना भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य ही संघटना लवकरच देणार आहे। या ठिकाणी आज हे माझ्या पाठीमागे सर्व जमलेले आहेत ते छत्री गेले ते रेडीमेड कापड व्यापारी आहेत आणि मी माननीय शासनाला आणि दीपक केसकर साहेबांना विनंती करतो की साहेब आपण जो घेतलेला निर्णय आहे की गणवेश बदलाचा की गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी व्यापाऱ्याकडील गणवेश घेण्याची मुभा त्यांना द्यावी व त्यांना जो देशी दडील आज कामगार जो देशी दडील चाललाय त्याच्यापासून वाचवावं ही मी आपणास विनंती करतो। आणि थोड्या दिवसात मुंबई येथील आझाद मैदानावर आमची संघटना शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि हे जे मजुरांच्या पोटावर पाय पडागलाय त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी अर्धनग्न आमरण उपोषण करणार आहे। याची तुम्ही दखल घ्यावी ही विनंती। धन्यवाद। जय हिंद। मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये 8 जून 2023 रोजी जो शासन आदेश काढलेला आहे की एक गणवेश व्यापाऱ्या बसला आणि एक गणवेशाचं स्काउटचं कापड, माझी विनंती आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांना, आपण कुणीही या युनिफॉर्म मध्ये लक्ष घातलं नव्हतं परंतु आपण शिक्षण मंत्री झाल्यापासून यामध्ये लक्ष घालून हजारो व्यापारी हजारो कारागीर या रोजगारापासून आपण वंचित केलेले आहेत। परंतु आमची विनंती आहे सर्व सोलापूरकर वासियांची की याही वर्षी आमच्या जवळील एक गणवेश खरेदी करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला व मुख्याध्यापकांना देण्यात यावा। मी राजेंद्र कोचर सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे माजी सेक्रेटरी। सध्या परिस्थिती अशी पुढची झालेली आहे, केसकर साहेबांनी जे निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांनी ताबडतोब त्वरित रद्द करावा आणि सोलापूरच्या व्यापाऱ्यांना आणि कामगार लोकांना जीवन ठेवता येईल असा निर्णय त्यांनी द्यावा ही फक्त विनंती त्यांना। दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।